यांची मागणी गैर नाही आहे। आपल्याला आठवत असेल महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव साहेबांनी निर्णय घेतला होता की ह्यांना मालकी हक्काचं घर इथेच द्यावं। खरं पाहायला गेलं तर वर्षानुवर्ष जे सेवेत आहेत, सरकारच्या सेवेत आहेत, कार्यरत आहेत, लोकांच्या सेवेत आहेत, त्यांना स्वतःचं घर मुंबईत मिळणं हे गरजेचं आहेच। आज आपण बघतोय अख्खी मुंबई ही अदानीच्या घशात घातली जाते। कुठे मडमध्ये एक जागा दिली जाते तर कुठे अजून 20 प्लॉट दिले जातात। हे सगळं होत असताना मग इकडे जे आमच्या सरकारी सेवेत कार्यरत आहेत किंवा लोकांच्या सेवेत आहेत, मराठी माणसं आहेत, ह्यांना घरं का नाही मिळावी हा एक प्रश्न उपस्थित होतो। तसं पाहायला गेलं तर हा निर्णय आम्ही घेतलाच होता आणि शेवटच्या कॅबिनेटने निर्णय घेतल्यानंतर सरकार पडलं। पण पुढचं जे सरकार आलं, जे सगळ्यांना सांगत असतं की आम्ही तुमचं सरकार आहोत, तुमचं सरकार आहोत, ह्यांनी काही केलं नाही आणि आता आपण बघतो ही जागा कोणाला देणार हे आता सुरू झालेलं आहे। आणि म्हणून इथे जे इकडचे आमचे सगळे शेजारी बसलेले आहेत आंदोलनात, त्यांना एवढंच सांगायला आलो की आमचं सरकार येत आहे, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जो आम्ही निर्णय घेतला होता तो लागू करू।